लागली समोर की आम्हाला मराठा एक वेगळं आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी आहे आणि तुमची जी आहे ती ओबीसी मधूनच द्या. त्यामुळे यात परत संघर्ष होईल. नाही, संघर्ष नाही संघर्ष नाही होणार. परंतु काय असतं की हे आरक्षण हक्काचं आहे. हे तुम्हाला राज्यापासून केंद्राचं तुम्हाला सगळीकडे त्याची सुविधा घेता येणार आहे. ते टिकणारच का हा प्रश्न. ठीक आहे, या आंदोलनातच नवीन मागासवर्ग आयोग गठीत झाला, अहवाल पण आला, अहवालही सादर केला आहे 2 तारखेलाच त्यांनी. परंतु ती हिअरिंग आता ओपन कोर्टात होणार. मान्य न्यायालय कसं त्याचं आता सुनावणी घेतं याच्यावर अवलंबून आहे. ते जर ओपन कोर्टात घेतली तर मराठ्यांचं चांगलं होऊ शकतं, पण नाही घेतली तर पुन्हा तेच पाडे वाचावं लागते. म्हणून त्यांनाच माझी पहिल्यापासून विनंती, आपल्या हक्काचं आहे ना, कशाला पळत्याच्या पाठीमागा लागतात आणि तुमच्याच लेकराचं तुम्ही वाटोळं करता. तरी पण चला मराठ्यांचं चारी बाजूनं चांगलं व्हावं म्हणून ओबीसीतून बी सुरुवात केली. ज्याला घ्यायचं त्यांनी प्रमाणपत्र घ्या, ती का जोर जबरदस्ती नाही आहे घ्यायचं म्हणून. आणि ज्याला नाही ते पण आणलंयच आता, म्हणजे दिलं तर ते पण आणलं आहे. चारही बाजूनं लढतो आहे आम्ही, काय वाईट करतो. आणि आता मराठ्यांना मिळावं म्हणून उपोषणाची माझी शरीर साथ नसून देते. हे तर मीडियाच्या बांधवातून सांगायचं नाही पाहिजे. परंतु डॉक्टरांना सगळ्या महाराष्ट्राला माहिती, पहिले 26 दिवस झाल्यामुळं आत्तासुद्धा मला पाय चोळून बाहेर काढले. कारण मला एकाएकीच अंग थरथर कापतं किंवा शरीर साथ देत नाही. तरी मी जीव पुन्हा एकदा हातावर घेतला की आता मरण आलं तर हरकत नाही, परंतु याची अंमलबजावणी करायची आणि करणार. आज आपण सप्तशृंगी